मागील 20 जानेवारी 2024 रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबईला लाखोच्या संख्येने रवाना झाले असता या विराट मोर्चामध्ये काटा गावचे नागरिक सुद्धा सहभागी झाले होते। सरकारने मराठा आरक्षण मंजूर करून काटा गावचे नागरिक परत आले असून त्यांचे काटा नगरीत मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले। यावेळी काटा गावच्या मराठा आंदोलनकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। बघू तर त्यांच्या प्रतिक्रिया। जय जिजाऊ जय शिवराय। मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जो लढा उभा केला होता, त्या लढ्यामध्ये आम्ही काटावासी, काटा तालुका जिल्हा वाशिम येथील सर्व मंडळींनी साखळी उपोषण केलं होतं आणि त्यानंतर 5 डिसेंबर रोजी मनोजदादा जरांगे पाटील यांची जाहीर सभा या काटा गावामध्ये घेतली होती। दादांनी जो गेल्या काही दिवसापासून जो मराठा आरक्षणाचा लढा उभा केला होता, त्या लढ्याला कुठंतरी चांगल्या प्रकारे यश आल्याचं आता दिसतंय। गेल्या 20 तारखेपासून जेव्हा आम्ही मुंबईकडे कूच केली त्यावेळेस आमच्या या काटा गावातूनही एक 50-1 लोक आम्ही मुंबईला गेलो होतो आणि त्या ठिकाणी जागोजागी चांगल्या प्रकारे चांगली व्यवस्था आणि सर्व होतं आणि कुठंतरी मनोजदादा यांच्या अथक परिश्रमाला यश आलं आणि हे सरकार झुकलं आणि या सरकारनं सरसगट सगळ्या सोयऱ्यासहित आणि एक चांगलं असं कोर्टात टिकेल असं एक आरक्षण या मराठा समाजाला दिलं। त्यामुळं आम्ही सर्व मराठा समाज मनोजदादा जरांगे पाटील यांचे आभार व्यक्त करतो। तो गेम बचा